हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचं एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे आत्ताचं लेटेस्टमधलं म्हणजे काल प्रसिद्ध झालेलं परिपत्रक आहे. परंतु आज ते व्हायरल झालेलं आहे. तर नेमकं त्यात काय सांगितलेलं आहे, कशा संदर्भात ते परिपत्रकात आहे, तसंच नवीन जाहिरात कधी येणार ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. माझा आवाज वेगळा येत असेल त्याबद्दल सॉरी. खूप आवाज बसलेला आहे तरी पण एक माहिती देणं आवश्यक आहे म्हणून व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्हाला एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम-पी-डब्ल्यू रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस जी-एस-टी इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे. यामध्ये आरोग्यशास्त्र, तांत्रिक प्रश्न, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर या सर्वांची माहिती व्यवस्थित दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा संचालनालय पुणे कार्यालय पुणे 7 जानेवारी 2026 या तारखेचं हे पत्र आहे. परंतु तारीख जरी कालची असली तरी आज ते सगळ्यांना ऑफिसेसमध्ये ते दिलेलं आहे. विषय काय? तर निवड सूचीच्या विधिग्राह्यतेबाबत जाहिरात कधी येणार आहे ती शेवटी सांगणार आहे, बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे पहा, आता वरील विषयांची प्रकरणी सोबत जोडलेले शासनाचे संदर्भ क्रमांक 3च्या पत्रान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती 2023 मधील गट क व गट ड सवलगातील भरती प्रक्रियेअंतर्गत अपात्रता, राजीनामा, रुजू न होणे इत्यादी कारणामुळे सदर निवड सूचीमधील दिनांक 16/11/2025 रोजीपर्यंत रिक्त झालेली पदे. कशामुळं रिक्त झालेली पदे? तर काही जण अपात्र ठरलेले आहेत, काही जणांनी राजीनामा दिलेला आहे, काही जण रुजूच झालेले नाहीत. या 3 कारणांमुळे जी रिक्त झालेली पदे आहेत, ती भरण्याकरिता निवड सूचीच्या विधिग्राह्यतेस दिनांक 16/2/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत अगोदरची वेटिंग लिस्ट ग्राह्य असणार आहे. म्हणजे ही जी वेटिंग लिस्टची मुदत आहे ती आता 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे. त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे? तरी शासनाने संदर्भ क्रमांक 3च्या पत्रामधील निर्देशानुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यास यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा. म्हणजे काय? तर या 3 कारणामुळे जी रिक्त झालेली पदं आहेत ती वेटिंग लिस्टमधून भरण्यात यावीत आणि कोणती पदं भरलेली आहेत किंवा नाही भरलेली आहेत, जे काही केलं त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयामध्ये द्यायची आहे. आता हे झालं जी अगोदरची भरती होती 2023ची आरोग्य विभागाची, त्याच्या वेटिंग लिस्टच्या संदर्भात. मग आता नवीन जाहिरात कधी येणार? तर या ठिकाणी पहा, या वेटिंग लिस्टची मुदत 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला मागील 1 महिन्यापासून सांगत आहे, 1 ते दीड महिन्यापासून, की फेब्रुवारी 2026 नंतरच जाहिरात येईल. तर ही मुदत संपल्यानंतर आपली नवीन जी जाहिरात आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची, ती जाहिरात प्रसिद्ध होईल. तोपर्यंत नवीन जाहिरात येणार नाही. म्हणजे 16 फेब्रुवारी 2026 नंतरच आपली नवीन जाहिरात प्रसिद्ध होईल. त्याच्या अगोदर होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.